नमस्कार, मी पल्लवी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये. थंबनेलवरून तुम्हाला कळालेच असेल आजची आपली रेसिपी काय आहे. तर आज आपण बनवणार आहोत मुगाचं कढण. याच्यासाठी मी अर्धी वाटी मूग घेतलेले आहेत. मूग हे हाय रिच प्रोटीन असतात मुगामध्ये, त्याच्यामुळे हे कढण आपण नक्की करून बघावं. हे छान असं भाजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, भाजताना तेल किंवा तुपाचा वापर करायचा नाही. साधं प्लेन हे भाजून घ्यायचं आहे. फार पण भाजायचं नाही. साधारणपणे त्या मुगाला थोडेसे कलर येईपर्यंत, म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी थोडे थोडे काळे स्पॉट आलेले आहेत, इथंपर्यंतच हे मूग आपण भाजून घेणार आहोत. आणि आता मुगाच्या 7 ते 8 पट पाणी आपण इथं उकळायला ठेवलेलं आहे. तुम्ही गॅस हाय करूनसुद्धा पाणी उकळून घेऊ शकता. मूग हे पचनाला चांगले असतात, शरीराला ऊर्जा एनर्जी देतात. अशक्तपणा जर असेल तर कमी होतो, तसेच उष्णता कमी करते. प्रोटीन्स याच्यामध्ये जास्त असतात. आणि आता हे अर्धी वाटी मूग आपण याच्यामध्ये घालून हे आपण छान शिजवून घेणार आहोत. ज्यांचे पाय दुखत असतील किंवा डायबेटीज असेल अशा लोकांसाठी ही रेसिपी अतिशय छान आहे. हे मुगाचं कढण जे आहे हे ब्रेकफास्ट म्हणून जर सकाळी आपण 1 ते 1.5 वाटी जर आपण घेतलं तर आपलं पोटही भरतं आणि आपल्याला तरतरीतपणा पण येतो. हे आता छान शिजवून घेतलेलं आहे. शिजवून घेतल्यानंतर मी आता एका वाटीमध्ये त्याच्यातलं वरचं जे पाणी आहे ते सगळं पाणी मी एका गाळण्याने गाळून घेते. आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. बाकीचं पाणी तुम्हाला ज्या पद्धतीने लागेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. 8 वाटी पाणी इथं मी उकळून घेतलेलं होतं. त्याच्यातलं साधारणपणे मी 2 ते 2.5 वाट्या पाणी राहील एवढं मी आटवून घेतलेलं आहे. शिजवलेले जे मूग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ, कांदा वगैरे घालून चाट बनवूनसुद्धा खाऊ शकता. चवीनुसार मीठ याच्यामध्ये आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर जर तुमचे पाय दुखत असतील तर या कढणाने तुमचे पाय दुखायचेही कमी येतील. एका कडल्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप गरम करत ठेवलेला आहे. तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहेत. जिरे मस्त फुलून द्यायचे, म्हणजे कढणामध्ये मध्ये मध्ये आल्यानंतर याची जी टेस्ट आहे अप्रतिम लागते. हिंग वापरलेला आहे. जिरे आणि हिंगाची आपण इथे फोडणी देणार आहोत. आयुर्वेदामध्ये मुगाच्या कढणाला हे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये याचा तुम्ही समावेश करून घेतलाच पाहिजे. आणि गार्निशिंगसाठी याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत. आणि हे जे कढण आहे हे तुम्ही 7 दिवस करू शकता. 1 महिना जरी तुम्ही हे जर घेतलात तर ह्याचे अप्रतिम असे तुम्हाला फायदे तुमच्या आरोग्यासाठी हे दिसून येतील. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सपर्यंत तुम्ही ही शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.